काय तुम्ही तुमचे दिवस कापत आहात? म्हणजे आजचा दिवस येतो आणि जातो, तो पण फक्त जबाबदारी? उत्तर हो असेल तर मी पण तुमच्यातलीच एक होते. नमस्कार मैत्रिणींनो, माझं नाव रुपाली. आपण आपले चॅनल प्रेरणा पाथ रुपाली ह्या चॅनेलवर रोजच्या जीवनात प्रॉब्लेम वाटणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टी आनंदात कशा हाताळायच्या आणि त्यातून बाहेर कसं पडायचं आणि आनंदात कसं राहायचं याबद्दलचे वेगवेगळे व्हिडिओ येत राहतील. तुम्ही पण 40च्या आजूबाजूचे आहात का? मी पण 35 ते 40च्या मधली आहे. आज मी काही सांगणार नाही, तर आज मी माझं मन मोकळं करून बोलणार आहे. आज माझ्या मनात प्रश्न आला की काही दिवसापूर्वी मी माझे दिवस कापत होते. तुम्ही तर त्यामध्ये नाही ना? घर, संसार, मुलं, काम, अनेक जबाबदाऱ्या, या सगळ्यात स्वतःला कुठेतरी मी विसरून गेले होते. माझा दिवस सुरू होत होता अलारामच्या आधी. सगळे झोपलेले असायचे, मी मात्र जागी. पण मला कधी तक्रारही नसायची या गोष्टीची. स्वयंपाक, घरकाम, मुलांचा डब्बा आणि वेळ पडली तर बाजूच्यांचा सुद्धा डबा करायचे. पण स्वतःसाठी वेळच नाही. एक दिवस मन थकलं होतं, तेव्हा मी स्वतःला प्रश्न विचारला, तू शेवटचं स्वतःसाठी कधी काय केली आहेस का? कधी आवडती गाणी ऐकलीस? नुसतं कधी शांत बसलीस? स्वतःसाठी एखादा निर्णय घेतलीस का? आतून उत्तर आलं, नाही. सगळ्यांचं उत्तर कदाचित सेमच असेल. स्वतःसाठी काहीतरी घ्यायची वेळ आली की मी म्हणायची, आता नको, नंतर बघू. पण तो नंतर कधी आलाच नाही. 40शी नंतरचे बदल 35शीत यायला लागले. शरीरात थकवा वाढला, मन उदास होत होतं. आरशात पाहताना प्रश्न पडत होता, मीच ही आहे ना? कोणी विचारतसुद्धा नाही की तू कशी आहेस, कारण सगळ्यांना असं वाटतं मी सगळं सांभाळते म्हटल्यावर मी ठीकच असेल ना. आई म्हणून मी स्वतःला विसरले, पत्नी म्हणून समजून घेतलं, सून म्हणून जुळवून घेतलं. पण बाई म्हणून मी स्वतःबद्दल काय केलं? स्वतःला कुठे ठेवलं? हा प्रश्न मनात येताच भीती वाटली. कधी मनात तुलना यायची, ती किती स्मार्ट आहे, ती किती ॲक्टिव्ह आहे, ती स्वतःकडे किती लक्ष देते. हे शब्द मन बोलायचं आणि मनालाच खोलवर टोचायचं. मला माहिती आहे, प्रत्येक स्त्रीची परिस्थिती वेगळी असते, पण तुलना मनात येतेच ना. मी नाही केली तर घरातील लोक आणि समाज करायचे. ह्या सगळ्यामध्ये नवऱ्यासोबत बोलणं कमी होत होतं, समजून घेणं कमी. मनात खूप काही असायचं, पण वाद नको म्हणून मी गप्प बसायचे आणि हळूहळू स्वतःचं अस्तित्व कमी करत गेले. मग काय, मानसिक तणाव शरीरावर आला. तेव्हा शांत बसून विचार केला, हेच माझं आयुष्य आहे का? माझं काय चुकलं आहे? माझं स्वप्न काय आहे? मला काय करायचं आहे? तेव्हा आतून उत्तर आलं, आता जगायचं आहे. जबाबदाऱ्या पूर्ण करायच्या आहेत, पण माझ्या पद्धतीने आणि खुश राहून. कारण माझी स्वप्न मेलेली नाहीत. मी दुर्लक्ष केलं आहे स्वतःकडे. मग मी बदल केला. मी मैत्रिणी बनवल्या, त्यांना माझी अवस्था सांगितली. त्यामुळे उलट खूप अस्वस्थ झाले. ते सगळे चांगलं चांगलं सांगत होते, पण मलाच सर्व काही सोबत घेऊन चालायचं होतं. बघता बघता 37 वर्षाची झाले. मग योगा क्लास जॉईन केला. माझी आवड लिखाण चालू केलं. चालायला सुरुवात केली. हळूहळू मन बदलायला लागलं आणि मीही. जेव्हा लक्षात आलं, मनाला खुश करून सर्व जबाबदाऱ्या पार पाडल्या पाहिजेत, तुमच्यासारख्या मैत्रिणी सापडल्या. मी खुश राहू लागले. शारीरिक व्यायामाने शरीराचे आणि मनाचे दुखणे निघून गेले. संसारातला चांगुलपणा दिसू लागला. त्रास मॅनेज करून संधी शोधू लागले. आता कोणतीच तक्रार न करता आनंदी असते आणि माझ्या आनंदी राहिल्यामुळे पूर्ण घर खुश राहू लागले. कदाचित माझा दृष्टिकोन बदलला असावा. शेवटी सांगू, 40ची शेवट नाही, तर एक नवीन सुरुवात आहे. तुम्हाला सगळं बदलण्याची गरज नाही, तुम्ही स्वतःला बदला. आपोआप सगळे बदलतील. आज फक्त एवढं ठरवा, मी स्वतःसाठी वेळ काढणार. मी 10 मिनिटे चालणार, आवडती पूजा करणार, आवडते पुस्तके वाचणार, आवडता पदार्थ बनवणार आणि शांत बसून 4चा चहा घेणार. शेवटी सांगते, आपण स्वतःचं आयुष्य वाया जाऊ दिलं नाही पाहिजेत. दिवस कापण्याऐवजी दिवस जगून बघूया, स्वतःसाठी, आपल्यासाठी. हा व्हिडिओ तुमच्याही मनाला स्पर्श केला असेल तर तुम्ही चॅनेलवर कमेंट करून मी स्वतःला बदलणार, मी दिवस कापणार नाही असं नक्कीच कमेंट करा.